भाजपाचे उमेदवार आहेत पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर रात्री 12:30च्या सुमारास गोळीबार करण्यात आला. स्वतः पवन वाळेकर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. पवनजी, काय सांगाल, काय सगळी घटना आहे, किती वाजता घडली, काय सांगाल या घटनेबद्दल? 12 वाजून 15 मिनिटाच्या आसपास ही घटना घडली. 2 जण बाईकवरती आलते. त्यातला मागचा जो व्यक्ती होता त्यांनी माझ्याकडं बंदूक हे करून त्यांनी माझ्यावरती गोळी चालवली. किती राऊंड फायर झाले आणि नेमका काय उद्देश असेल? उद्देश तर आता जे आरोपी आहेत ते पकडल्यानंतरच कळेल. आणि गोळ्या 4 ते 5 चालवल्यात. तुम्ही भाजपाचे उमेदवार आहेत, शिवसेनेबरोबर थेट लढाई आहे. सगळ्या या घटनेला राजकीय पार्श्वभूमी आहे का? हो, आहे ना. मी निखिल वाळेकरच्या विरोधात उभा आहे आणि आमचे फॅमिलीमध्ये पण वाद आहेत. असू शकतो, राजकीय पण आहे, पारिवारिक पण आहे. पोलीस स्टेशनला देखील मोठ्या प्रमाणात भाजपाचे कार्यकर्ते जमले होते. पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे का तुम्ही? हो, पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे. याच्या अगोदर पण काही वाद झाले होते, त्याच्यामुळे संरक्षण तुम्हाला मिळणार होतं, मात्र तुम्ही नाकारला असं माहिती मिळते. हो, मी संरक्षण नाकारलं होतं, कारण की आपल्याला लोकांमध्ये जावं लागतं म्हणून मी संरक्षण नाकारलं होतं. तर आता मतदानाला 2 दिवस शिल्लक आहे, तर आता या सगळ्या घटनेनंतर तुम्ही पोलीस प्रोटेक्शन घेणार आहात का, काय सांग? मला ऑलरेडी पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे आज सकाळपासूनच. काय भाजपाच्या कोणत्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणं वगैरे झालं, या सगळ्या संदर्भात माहिती दिली? हो, ते आमचे जे जिल्हा प्रमुख होते नंदू परब, त्यांच्याशी ते पण आतापर्यंत होते. आणि जे पवार साहेब होते, जे माजी आमदार आहेत ते होते. आणि आपले गुलाबराव करंजुले यांच्याशी झालेलं आहे. 3-4 जणांशी बोलणं झालेलं आहे. यापूर्वी तुम्ही काही दिवसांपासून शिवसेनेमध्ये काम करत होता, सगळे तुमच्या घरामधले शिवसेनेचे पदाधिकारी होते आणि ऐन निवडणुकीच्या वेळेस तुम्ही भाजपामध्ये प्रवेश केला, त्याच्यामुळे हा सगळा प्रकार घडलाय? असू शकतो, असू शकतो. मी काय सांगू नाही शकत नसलं. बरं, मुख्यमंत्र्यांची सभा आहे काही तासांनी आणि भाजपाच्या उमेदवारावर अशा प्रकारे गोळीबार होतो, कसं पाहता याकडे? आता ते वरिष्ठ बघतील ना साहेब. मी मुख्यमंत्री साहेबांना सभेत माहिती द्याल या संदर्भात तुम्ही? हो, माझे जे वरिष्ठ आहेत ते देतील. आपण पाहिलं की भाजपाचे उमेदवार ज्यांच्या कार्यालयावर हा गोळीबार झाला ते पवन वाळेकर आपल्या सोबत होते आणि त्यांनी सगळी माहिती आपल्याला दिली आहे. पोलीस तपास करतायत आणि या सगळ्या घटनेनंतर पोलीस योग्य ती कारवाई करतील. मात्र 2 दिवसांनी मतदान आहे आणि या मतदानाच्या 2 दिवस आधी जर भाजपाच्या उमेदवारावर गोळीबार होत असेल तर निश्चितच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. त्याच्यामुळे पोलिसांनी या सगळ्या घटनेची सखोल तपासणी करून, सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, असं भाजपा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. गणेश मंजुळा,